आपण बघूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवरती कडाडून हल्लाबोल केलेला आहे. भारतीय कामगार सेनेच्या 58व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती, कामगार क्षेत्रातील मक्तेदारी आणि केंद्रातील भाजप नेत्यांवरती हल्लाबोल केला. तसंच राज्यातील महिला अत्याचार, भोंदूगिरी आणि ड्रग्सच्या रॅकेटवरून फडणवीसांवर देखील जोरदार टीका केली आहे. हे आमचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आता आम्ही विरोधी पक्षाचे बुरके फाडणार. अरे आम्ही हिंदू आहोत ना, बुरका कुठे कधी तुम्ही काय घालताय आम्हाला? हा, तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये. पण लोकसभेमध्ये जे काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं का? महिला आरक्षण आम्ही होऊ दिलं नाही. अरे मी तर माझं स्टेटमेंट आहे, महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, आत्तापासून करा. योगी आदित्यनाथ तिकडे, पंतप्रधान तिकडे, आमचे मुख्यमंत्री तिकडे, आणि या राज्यामध्ये ड्रग्सचं रॅकेट चालले, महिलांचे विनयभंग होत आहेत, भोंदूगिरी वाढते. पण नाही, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आम्ही राज्य महाराष्ट्र जिंकला, आता बंगाल जिंकायचं, बंगाल जिंकला, आसाम जिंकायचं, आसाम जिंकला, हे जिंकायचं, हेच चाललं. जे नोएडामध्ये झालं ना त्यांचं, कामगारांनी न्याय हक्क मागायचे नाहीत. न्याय हक्कासाठी कामगार जर का रस्त्यावर उतरला तर लगेच पाकिस्तान धार्जिणे हे आहेत. देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. 1 वर्ष आता होईल पेहलगामच्या हल्ल्याला. पाकडे कुठून आले आणि कुठे गेले हे नाही कळलं, पण कामगारांमध्ये कामगार उतरले तर त्याच्यात पाकिस्तानी घुसले हे तुम्हाला कळतं. अतिरेकी कसे घुसतायत आणि लोक मारून जातात हे नाही कळत. पुढची मोठी बातमी आपण बघूया. अजितदादांच्या अपघाताप्रकरणी माझ्याही मनात शंका आहे, त्यांचं निरसन झालं पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतल्या सभेमध्ये केलंय. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे, यासाठी मी पुढाकार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर अजितदादांच्या अपघाताचं सत्य बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत. या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे, यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा साहेबांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी सुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे. काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे. कोणत्याही बाबतीत परिस्थितीत आपण याबाबत तडजोड करणार नाही. या कामी केंद्र तसेच राज्य शासनाकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे खरोखरच आपण कोणतीही शंका मनात न आणता काळजी नसावी. दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आजच्या दिवसातली पुढची मोठी बातमी आपण बघूया. सीएसएमटी स्थानकावरती 2 लोकल समोरासमोर आल्याची घटना घडली. सिग्नल चुकीचे मिळाल्यामुळे फलाट क्रमांक 5 वरती जाण्याऐवजी गाडी फलाट क्रमांक 4 वरती जाऊन थांबली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी आज झाली नाही. मात्र ज्या स्टेशन मास्टरमुळे सिग्नल चुकीचे पडले त्या स्टेशन मास्टरवरती मध्य रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्य रेल्वेचा तिसऱ्यांदा खोळंबा झालाय. कल्याण सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनच्या अलीकडे लोकल थांबवली. त्यामुळे दोन्ही बाजूने लोकलच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवासी ट्रॅकवरती उतरल्याची माहिती समोर आली. याच्यामध्ये अपघाताची कुठलीही गोष्ट नव्हती, कारण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या 2 लोकलच्या दरम्यान 2
टोटल सिग्नल बॅलन्स होते, ज्याच्यातल्या पहिल्या सिग्नलवरती मोटरमॅननी ती गाडी जी बदलापूरवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी गाडी होती ती थांबवली होती. याच्यामध्ये अद्याप अजून एक सिग्नल बाकी होता, त्याच्यामुळं 2 सिग्नलचं अंतर ऑलरेडी या ट्रेनच्या मध्ये होतं. एकूण हे जे डिस्टन्स आहे ते 230 मीटरपेक्षा जास्त होतं.